आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तुमच्या लाडक्या कार्यक्रमात, जिकडे टेन्शन संपतं आणि धमाल होते सुरू. तो आपल्या सगळ्यांचा आवडता कार्यक्रम म्हणजेच स्मिथ अँड जोन्स फू बाय फू. नमस्कार सर. नमस्कार मॅडम. मी आमच्या D&D कंपनीकडून आपल्या घरी आलेलो आहे. आमच्या कंपनीकडून हे एक नवीन प्रोडक्ट आपल्यासाठी आणलेले मार्केटमध्ये. याचं नाव आहे लाफ्टर स्प्रे. हा स्प्रे फार गमतीदार आहे की हा स्प्रे वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये उपलब्ध आहे. म्हणजे मकरंद अनासपुरे हास्य, स्वप्नील जोशी हास्य, भरत जाधव हास्य. हा स्प्रे फार गमतीदार आहे. हा फक्त तुमच्या चेहऱ्यावरती फवारा आणि लगेच तुम्ही हसू शकता विदिन 2-3 सेकंदात. मी तुम्हाला डेमो दाखवतो सर. हा आहे मकरंद अनासपुरे हास्य स्प्रे. त्याच्यानंतर आमच्याकडे शाहरुख हास्य स्प्रे सुद्धा आहे. हा स्प्रे तुम्हाला वाटेल बंद पडलाय की काय, पण हा असाच चालतो. पण तुम्हाला जर पोट धरून हसायचं असेल तर हा स्प्रे बाजूला ठेवा आणि हसायला सुरुवात करा, कारण आलाय तुमचा आवडता कार्यक्रम स्मिथ अँड जोन्स फू बाय फू. चला तर मग सुरुवात करूयात हसायला आणि स्वागत करूयात आपल्या परीक्षकांचं. स्वप्नील जोशी सर आणि निर्मितीताई सावंत. आजच्या आपल्या एपिसोडमध्ये आपल्याला भेटायला येणार आहेत 3 धमाल जोड्या आणि उद्याच्या एपिसोडमध्ये आपल्याला भेटतायत 3 धमाल जोड्या. त्याचबरोबर आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला भेटणार आहे एक गोड सरप्राईज. पण ते काय आहे हे आपल्याला कळणार आहे नंतर. आता थोडं थोडं तुमच्या लक्षात यायला लागलेलंच आहे की फू बाय फूच्या या पर्वामध्ये उरलेल्या आहेत 6 जोड्या आणि त्यातली एक जोडी उद्या एलिमिनेट होईल, आपला निरोप घेईल. आणि पुढच्या आठवड्यात एक जोडी निरोप घेईल आणि आपल्याकडे राहतील 4 जोड्या, ज्यामध्ये रंगणार आहे ग्रँड फिनाले आणि ज्यामधून आपल्याला मिळणार आहे आपली फू बाय फूची विनर जोडी. आणि त्यानंतर सुट्टी न घेता लगेचच फू बाय फूचं दुसरं पर्व सुरू होणार आहे. त्याचाच आहे हा एक छोटासा ट्रेलर. चला तर मग सुरुवात करूयात आजच्या धमाल एपिसोडला. एपिसोडच्या सुरुवातीलाच इथे येत आहेत एक डिरेक्टर साहेब, ज्यांची होणार आहे इथं मुलाखत. बघूयात काय येते गंमत. येते आजची आपली पहिली जोडी, आनंद आणि क्षिते. लख लख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया, झळाळती कोटी ज्योतिया, या या लख लख चंदेरी. बस, लख चंदेरी कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपल्या बरोबर आहेत अत्यंत हुशार, क्रिएटिव्ह आणि आगळे वेगळे विचार असणारे दिग्दर्शक. तर येत आहेत सत्यजित अरे रे. बस यही अपराध मैं हर बार करता हूँ, बस यही अपराध मैं हर बार करता हूँ. आदमी हूँ आदमी से प्यार करता हूँ, आदमी हूँ आदमी से प्यार करता हूँ. सर 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 आम्ही इकडे आहोत सर. इकडे आहोत सर. तुम्ही असे तिरके का आहात सर? तिरके अँगल लावणं हीच माझी खासियत आहे. अय्या, म्हणजे सतीश राजवाड्यांसारखं? तसं नाहीये. माझे तिरके अँगल्स बघून बघूनच त्यांनी धसका घेऊन मुंबई पुणे मुंबई हा सिनेमा सरळ शूट केलाय चक्क. अय्या, तुम्ही चक्क त्याला सरळ केलं? आमच्या इंटरव्ह्यूला सरळ उभे राहा ना. ओके ओके. सरळ उभे राहा सर. आता सरळच आहे मी, अजून किती सरळ उभं राहायचं. ओके ओके सर, आम्हाला सांगा की तुमच्या या सिनेमाच्या आधी तुमची बरीच नाटकं चालू होती असं कळलं. नाटक? आय मीन नाटक सर. हो, त्याच्या आधी मी एक प्रायोगिक नाटक करत होतो. कुठलं सर? माकडाच्या हाती शॅम्पू. माकडाच्या हाती शॅम्पू? असं शॅम्पू पेल्यासारखं काय चेहरा करताय. फॅन्टॅस्टिक नाटक होतं. काय कॅरेक्टर्स होती, 4 कॅरेक्टर्स होती. पहिल्यांदा असते एक तरुणी, ओके, मग एक साबण, मग एक शॅम्पू. या तिघांनाही ही तरुणी हवी असते. तिच्याशी लग्न करायचं असतं. मग खूप भांडणं होतात. त्याच्यामध्ये साबण विरघळतो, शॅम्पूच्या तोंडाला फेस येतो आणि शिककाईने ती अशी नंतर सगळ्यात शेवटी आंघोळ करते मुलगी तरुणी. हे सगळं तुम्ही स्टेजवर दाखवायचा? म्हणून तर चाललं नाटक. आता नाटकात काय होतं, आम्ही सेट सुद्धा बरं का असा एकदम सगळा बाथरूमचा सेट केलेला होता. संपूर्ण सेटवर फक्त अशी बाथरूम होते. बाथरूम नंतर आणि प्रेक्षकांना असं सॉलिड असं फील व्हावं म्हणून आम्ही सगळ्या खुर्च्यांच्या खाली अशा 2-2 उंदराच्या गोळ्या डांबराच्या गोळ्या ठेवलेल्या होत्या. आणि आता डोअर कीपर्स असतात की नाही, त्यांच्या खांद्यावर असे पंचे दिले होते ओले, बाथरूमचा फील येण्यासाठी. आता इंटरव्ह्यू मध्ये कॅन्टीनला ज्या बायका तिथे उभ्या असतात की नाही, त्यांच्या डोक्याला पण असं बांधलं होतं पांढरं टॉवेल. करेक्ट. आणि काही बायकांना असे ओले केस सोडून असं नुसतं पंचा घेऊन फॅट
जॅक असं करायला आलं होतं. फील साठी फील साठी तुम्ही खुर्च्यांच्या ऐवजी कमोड का नाही बसवून घेतले? कमोड होती तीच आयडिया होती पण परवडलं नाही ते. प्रायोगिक नाटक होतं ना सर. पण तुम्हाला हे नाही विचारलंस माकडाच्या हाती शॅम्पू मध्ये माकड कोण होता? प्रेक्षक. ओ या तू कसं ओळखलंस? हे नाटक बघितल्यावर प्रेक्षकांचं दुसरं काय होणार सर? माकड. सर मधले 5 वर्ष तुम्ही कुठे गायब होतात सर? मी अभ्यास करत होतो स्टडी. तुमचं शिक्षण नाही झालं? शिक्षण झालं असतं तर मी या लाईन मध्ये आलो असतो. जस्ट किडिंग. मी खूप स्टडी केला माझ्या फिल्मवर. मी एक वेगळीच फिल्म तयार केली आता नवीन. कुठली फिल्म सर? माझ्या फिल्मचं नाव आहे चू. या चू. 1 मिनिटाची फिल्म आहे. 1 मिनिटाच्या फिल्मसाठी 5 वर्ष स्टडी केला? समीक्षकांना तर इतकी आवडली फिल्म. ओ लवली म्हणाले. इंटरव्हल पर्यंत थोडीशी स्लो आहे रेंगाळते पण नंतर क्लायमॅक्सला शेवटी असं एकदम पकड घेते माझी फिल्म. 1 मिनिटाची फिल्म क्लायमॅक्सला पकड घेते? आता प्रोमोज येतील तेव्हा बघा मज्जा येईल. 1 मिनिटाच्या फिल्मचे प्रोमो सुद्धा आहेत? ऑफकोर्स येस. मग गाणी सुद्धा असतील? 5 आहे. ऑफकोर्स येस. काय कुठली कुठली गाणी आहेत? म्हणजे बघा सुरुवातीला टायटल सॉन्ग, त्याच्यानंतर लव्ह सॉन्ग, त्याच्यानंतर विरह गीत, त्याच्यानंतर देशभक्तीपर गीत आणि त्याच्यानंतर सगळ्यात शेवटी क्लायमॅक्सला भजन. एखादं गाणं म्हणून दाखवता का प्लीज आमच्या प्रेक्षकांना? ऑफकोर्स येस. लक्ष देऊन ऐका विशेष तू ऐक रे सर. हा तर ऐका मला जरा सूर द्या. थोडा खाली थोडा वर. सर या आय नो तुला सांगतोय मी माझा सूर. ओके माझा विरह गीत. पुढे काय झालेलं आहे? एवढंच का नाही? 1 मिनिटाची फिल्म आहे माझी. ओके ओके. मग लव्ह सॉन्ग? या देशभक्तीवर गीत? भजन? टिंग. भजन थोडं लांब झालंय पण मी करून घेईन. आणि माझं टायटल सॉन्ग तू ऐकलं नाहीयेस? करेक्ट आहे. बरोबर. तुला कसं कळलं माझं टायटल सॉन्ग असंच आहे? आता आम्हाला असं बनवल्यावरती आम्हाला कळणारच ना सर. आय नो सर एवढ्या मोठ्या फिल्मचं तुम्ही काही प्रमोशन वगैरे करणार की नाही? ऑफकोर्स करणार आहे. पुढच्या आठवड्यामध्ये एक परिसंवाद आहे सकाळी 11 ते संध्याकाळी 5. 1 मिनिटाच्या फिल्मचा परिसंवाद 11 ते 5? काय करणार काय सर तुम्ही? बघा 11 ते 12 पहिला 1 तास मेकिंग ऑफ चू. त्याच्यानंतर 12 वाजता लंच ब्रेक झाला की हात धुताना सगळ्यांना पटापटा माझी फिल्म दाखवून टाकणार मी एकदम. सगळ्यांनी बघितली की मग त्याच्यावरती चर्चा. अरे बापरे. खूप चर्चा. 1 मिनिटाच्या फिल्मवर खूप चर्चा. या फिल्म नंतर तुम्ही रिटायरमेंट घेणार का सर? नो नॉट ॲट ऑल. ओके. आता मी कमर्शियल डिरेक्टर पण होणार आहे. मी एक अशी 24 तासांची सलग फिल्म बनवणार आहे. अरे वा. म्हणजे भरपूर गाणी, भरपूर ऍक्शन सिक्वेन्सेस, भरपूर इमोशन्स. नॉट ॲट ऑल. ह्याच्यातलं काही नसणार. मग काय असणार? फक्त रिकामा पडदा. आम्ही बघायचं काय? इमोशन स्वतःच्या मनात क्रिएट करायच्या आणि त्या पडद्यावर वाटतील तशा बघायच्या. तुमच्या फिल्मचं नाव काय सर? चुकचुकाट. त्यापेक्षा शुकशुकाट ठेवा. वाय कारण प्रेक्षकगृहात असणारच आहे ना शुकशुकाट. किडिंग. मस्त आहे तुमची फिल्म. मी येणार तुमची फिल्म पाहायला नक्की. पण बघूयात ही फिल्म आपल्या परीक्षकांना कशी वाटली आहे. डिरेक्टर इंटरेस्टिंग वाटला. आनंद मला ऑनेस्टली असं वाटलं की मध्ये मध्ये कुठेतरी त्या डिरेक्टरचं जे बेअरिंग घेतलं होतंस ते जोहर तुझं तितकंसं दिसलं नाही. ते मध्येच ना पंचलाईनला आम्हाला आनंद निंगळे दिसायचा. पंचलाईन पुरताच तो अख्खा परफॉर्मन्स त्या बेअरिंग मध्ये झाला असता ना तर जास्त एन्जॉय करता आला असता. आणि क्षिती मला असं वाटतं की आता आपण त्या स्टेजला आहोत कॉम्पिटिशनच्या जिकडे आपण ब्लँड परफॉर्मन्सेस करणं बंद करायला पाहिजे. ती जी इंटरव्ह्यूअर होती तिला पण जर एखादं बेअरिंग मिळालं असतं, जर कॅरेक्टरायझेशन मिळालं असतं तर आणखीन रंगत आली असती. हास्य जास्त भरलेलं असतं. आम्हाला जर जास्त हसवू शकलं असतात तर ऍक्ट जास्त एन्जॉयबल झाला असता असं मला वाटतं. बट आय थिंक ऑल इन ऑल एक उत्तम प्रयत्न. गॉड ब्लेस. निर्मितीताई याच्यापेक्षा खूप छान छान परफॉर्मन्स तुमचे बघितलेले आहेत त्यामुळे हा थोडासा मला ओके असा परफॉर्मन्स वाटला. पंचवाक्यांना आनंद दिसत होता मला. आणि फक्त
इतरांबरोबर तू ते हातवारे करताना तुझं ते बेरिंग येत होतं तेवढंच. आणि क्षिती काही नवीन वाटलं नाही यार मला. काहीतरी नवीन हवंय, आता नवीन हवंय. आता आपण फिनालेकडे चाललोय, त्यामुळे काहीतरी अजून मजा करता आली असती तर ती कशी करता येईल ते आता बघा. तुम्ही छान कॉमेडी करता, तुमचे टायमिंग छान आहे, हे आता कळलंय आम्हाला. आता आम्हाला अजून काहीतरी बघायचंय, तर ते आणा पुढच्या वेळेस नक्की. ऑल द बेस्ट. या वेळेला दोनही परीक्षकांचे मार्क्स आहेत गुलदस्त्यात. तेव्हा तुमच्या पुढच्या सगळ्या परफॉर्मन्सेससाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. थँक्यू.